नमस्कार, मी आहे कोमल आणि आज भरपूर दिवसांनी मी व्हिडिओ टाकला आहे. कारण व्हिडिओ सहसा मी टाकतच नाही. कारण व्हिडिओ करणे किंवा एडिटिंग करून त्याच्यावरती बोलणे या गोष्टी कुठेतरी चुकत होत्या. त्यामुळे मी सहसा लाँग व्हिडिओ टाकतच नव्हते. तेवढे छोटे छोटे व्हिडिओ टाकत होते. त्यामुळे मी आज भरपूर दिवसांनी आज व्हिडिओ केलेला आहे. आता पावसाळाही चालू झाला होता. पाऊस नाही नाही म्हणत भरपूर लागला होता. तर एक एक ठिकाणी असा महापूरच आला होता. त्यामुळे भरपूर पाऊस झाला आहे. म्हणजे पिकांनाही खूप चांगलंच आहे, कारण पाऊस पडणार नाही असं म्हणत होते. खरं पिकांचीही थोडीफार काळजी होतीच. जसं की सगळ्यांनी आता पेरणी सगळीच केली होती. भाताची असो तर भुईमुगाची असो किंवा सोयाबीनची असो. त्यामुळे ते एक टेन्शन होतं, कारण आमचंही तेवढंच आहे. आता भुईमुग आणि सोयाबीन आहे ते टोकणलं होतं. त्यामुळं थोडीफार टेन्शन ते पण असतं की नाही बाबा पाऊस पडलं तर पुढे कसं. तर ह्यावेळी भरपूर पाऊस झाला. तर मी ते एक वरण्याची आमटी म्हणजे वरण्याच्या मोडांची आमटी किंवा त्याला पावट्याची आमटीसुद्धा म्हणतात. हे वाळके वरणे जे असतात ते मी दुकानातूनच आणले होते. कारण घरी एक एक तयार करतं, खरं एकेकाचं राहतं एकेकाचं नाही, एकेकाचं किडून जातं असं काहीतरी होतं. त्यामुळे मी त्याच्या सहसा नादाला लागत नाही. तर हे वरणे आणले होते, ते भिजत घातले होते व त्यानंतर ते पाणी काढून त्याला मोडं आले होते. तर ते मोडे आलेली आपण एका भांड्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं व त्याची वरची जे टोपण असतं ते काढून टाकायचं. ती मोडं जी असतात ती गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, कारण त्याला एक थोडासा असा वेगळा वास असतो. त्यामुळे ते आमटीचा वास मारणार नाही. त्यामुळे ती गरम पाण्याने धुवून घ्यायची व एका पातेल्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी देऊन लसूण, कढीपत्ता आणि टोमॅटो हे एवढंच फक्त टाकायचं आहे. त्याच्यामध्ये वेगळं काहीच टाकायचं नाही, कारण त्याची जी मूळ चव असते ती निघून जाते. त्यामुळे एक साधी सिंपल अशी फोडणी करून घ्यायची आणि हे वरणे त्याच्यामध्ये घालायचे, गरम पाण्यानं धुवून घालायचे आणि थोडंसं तेलामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं. जर ते आपण नाही तेलामध्ये थोडंसं भाजलं तर ते एकदम फुटतात, म्हणजे एका उकळीमध्ये पूर्णच ते फुटून जातात. तर ते थोडंसं भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडीशी चटणी, मीठ, हळद आणि त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ किंवा जोंधळ्याचं पीठ थोडंसं त्याला लावायचं. थोडंसं दाटसर होईल इतपत लावायचं, कारण ती आमटी दाटसरच खूप छान लागते. इथे मी चटणी मीठ घालून घेतलेले आहे. आता आपण जेवढं आपल्याला आपली आमटी आहे तेवढं आपण त्याच्यामध्ये त्या अंदाजाने आपण त्याच्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी घालून त्याला चटका येऊ द्यायचा. आपण एकदम गरम पाणी ओतायचं नाही. त्याच्यामध्ये पीठ घातल्यानंतर एकसारखं आपण हलवून घ्यायचं व थोडंसं थंड पाणी म्हणजे अर्धी वाटी होईल एवढं थंड पाणी त्याच्यामध्ये ओतून त्याला चटका येईपर्यंत किंवा तेल सुटेपर्यंत थोडंसं आपण थांबायचं. त्याला तेल सुटल्यानंतर आपण गरम पाणी ओतलं तरी चालतं, कारण त्याच्या आधी पीठ घातल्यानंतर आपण थंडच पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये. या पद्धतीने तुम्ही आमटी करून बघा, त्याची टेस्टच खूप वेगळी असते. पहिल्या बायका तर माझ्या मते वरण्याची जी पहिली आमटी होती त्याला फोडणीच द्यायची नाही, बिना फोडणीचं पहिला करायच्या. तर आता ही नवीन पद्धत आहे की फोडणीचं. तर ह्याला आपण आता थोडंसं तेल सुटल्यासारखं झालं आहे, ह्याच्यामध्ये आपण आता गरम पाणी ओतलं तरी चालेल. जेवढं लागते तेवढं आपण गरम पाणी ओतून घ्यायचं. ह्याला थोडंसं तिखट करा, म्हणजे तिखटचं प्रमाण थोडंसं जास्त घाला, कारण ही आमटी तिखटच खूप छान लागते किंवा ह्याची आमटीही छान लागते. व ह्याचं भाजी जरी आपण केली ह्या मोडांची तरी खूपच छान लागते, एकदम टेस्टी लागते. तर ह्याला उकळी आलेली आहे. ह्याला जास्त शिजवायचं नाही, कारण जास्त जर तुम्ही शिजवलात तर ते जे वरणे असतात ते फुटून जातात. त्यामुळे थोडंसं 1 ते 2-3 उकळीमध्ये ते लगेच शिजतं. ह्याच्यामध्ये थोडंसं वरनं खोबरं व कोथिंबीर घाला आणि ही आपली आमटी तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.